सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूवृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. ॐ नमो भगवते वासुदेवाय. व्यासानी प्रेरिले जे जे नामते पूज्यादि चित्तशुद्ध्यर्थचिन्तूय अल्पत्यातिलपत्ये. श्रीराम. सर्वात शेवटी अक्षर परमात्मा शिल्लक राहतो. तो आपल्या दृष्टीनं नाम ही अक्षर रूपाने शिल्लक राहतो असं आपण पाहिलं. आपल्याला अक्षर परमात्मा राहतो की नाही पाहता येत नाही. आपण तसे राहू शकत नाही, पण नाम राहतं. कारण पूर्वी होता, आज आहे, उद्या राहील, तर तसं ते राहील. इथपर्यंत आपण आलो होतो. 1-2-3 वैशिष्ट्ये आता पुढची बघूया. कारण हे एक महिना आता संपत चाला, श्रावण संपत आला आहे, तर कसं काय ते आता करून घेतील तसं होईल. पण त्याची 2-3 जी नामं आहेत त्यातली व्यवसाय आणि व्यवस्थान अशी 2 आहेत. ही आपल्याला परिचित आहेत, कारण व्यवसाय बऱ्याच लोकांना परिचित असतो. व्यवसाय तसा परिचित आहे. कोणी नोकरीत असलं तरी तो व्यवसायच आहे. ज्याला आज या अर्थाने विभागणी केली म्हणून व्यवसाय म्हणजे बिझनेस समजला, तोही व्यवसायच आहे. आणि खरं सांगायचं तर यातलं काही नाही केलं तरी जो चालू आहे तो व्यवसायच आहे सगळा, असं परमात्म्याचं म्हणणं आहे. कारण हा फार मोठ्या प्रमाणावरचा व्यवसायच आहे सगळा. काय मिळतं हातात कोणा ठोक, पण व्यवसाय मात्र अखंड सुरू आहे. जसे जन्माला आलो तिथं जसं सुरू झाला तसा कधी जाईन तोपर्यंत हा व्यवसाय सुरू राहायचा. कदाचित अनेकांचा त्यांच्या मागून सुद्धा करायची वेळ येते, इथपर्यंत व्यवसाय मोठा असतो. त्यांच्या नावानं करायची वेळ येते, चांगल्या अर्थाने रणशिंग फुंकून किंवा आणखीन काय करून ते कोणा ठोक, पण असं वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय लोक करून ठेवतात आयुष्यभर. मग पुढे ते बरंच जावं लागतं, लोक तिकडे तिकडे कोर्टात भेटतात वगैरे. तर अशा बरेचसा व्यवसाय आपल्या मागे लागले. एवढं खरं, परमेश्वराचं नावच व्यवसाय असं आहे. आणि तो कशावरनं कळेल? ही विश्व, विश्वम विष्णू, सगळं चाललं आहे. विश्व हा त्याचा व्यवसायच आहे. फक्त आपल्या व्यवसायात आणि त्यात काही फरक आहेत, लक्षात घेण्यासारखे आहेत, आणि त्यातूनच आपण आता शिकू शकतो. तेव्हा व्यवसाय हा, त्यामध्ये व्यवसाय म्हटलं की व्याप आले, ते दिसतातच आहेत. आजूबाजूला सगळे व्याप चाललेले आहेत. कष्ट आहेत. झाड उगून यायचं झालं तरी कष्ट किती येतात बीज लावण्यापासून, याची आपल्याला कल्पना आहे. त्यामध्ये निर्धार आहे. व्यवसाय शब्दाचे जेच मुळात अर्थ आहेत त्यामध्ये हे सगळं बिझनेस आहे, हे सगळी कॉन्डक्ट आहे, सगळं आहे, बिहेवियर आहे, सगळं आहे. तेव्हा तो बिझीनेस आहे. एवढं खरं, लेझीनेस नव्हे. एवढं लक्षात ठेवलं, भगवंताचं सततचं स्वरूप हे लेझीनेसचं नाही कधी. भगवंत आळशी नाही कधी. आळशीपणा एकदा असला की मग अयशस्वीता येते, त्याची अपत्य येते. आळशीपणाला पुढे अपयशाचं, अयशस्वीतेचं अपत्य होतं. मग त्यातून पुढे निराशेचं नातवंड होतं, आणि मग निरुद्योगीपणाचा वंश वाढतो. आपल्याला पटतंय का बघा, सगळ्या व्यवहारामध्ये असं आहे. भगवंताचं असं नाही, म्हणून तो लेझी नाही, बिझी आहे सतत. कारण बिझी असल्यामुळे सतत उद्योग आहे. मग ते रिद्धी पाणी भरी, तसं ते काही अवघड नाही आहे पुढे, की नाही. विष्णूचं जे स्वरूप आपण पाहिलं ना, त्यातलं पहिलं पाहिलं ते फार सुंदर आहे आपल्याला चिंतनाला सुद्धा, की अत्यंत प्रपंचाच्या ह्याच्यावर त्या शेषावर तो शांतपणे झोपलेला आहे, पण लक्ष्मीचं स्थान पायाशी ठेवलेलं आहे. ज्यांनी डोक्यावर घेतलं त्यांच्या प्रपंचाची काय अवस्था झाली आपण पहा. लक्ष्मीचं स्थान पायाशी आहे. तर तसं ज्यांना ठेवता आलं त्यांना बरोबर प्रपंच करता आला. विष्णूकडे बघून ठरवावं कसं बसायचं ते प्रपंचामध्ये. तर असा बिझी
तेव्हा तो बिझी आहे, लेझी नाही, बिझी आहे. म्हणून बिझिनेस आहे, म्हणून त्याचा सगळा आहे. जो बिझी आहे त्याचाच बिझनेस असतो, ही बिझी नाही त्याचा कसला बिझनेस आला. तर तो बिझी राहायलाच पाहिजे. तर तो राहिला तर तो उद्योगी राहील. मग उद्योगी राहिला की अविश्रांतपणे उद्योग करील. मग त्यातून निर्मितीचं अपत्य होईल. मग रिद्धिसिद्धींची नातवंड होतील आणि सुखशांती किंवा समाधान नांदेल. जर भगवंताच्या पद्धतीनं प्रपंच केला तर, नाहीतर सुखशांती समृद्धी आणि मग त्याला वाटा फुटतात तिकडे जाईल. तर असं स्वरूप आहे. हा थोडासा फरक लक्षात घेतला तरी लक्षात येईल. तर मग जर हे चुकीच्या दिशेनं गेलं, म्हणजे आपल्या ज्या दिशेनं बरेच वेळेला जातं त्या दिशेनं गेलं तर व्यर्थ प्रपंच हा केला, अवघा शेवटी वाया गेला असं म्हणायची वेळ येते. भगवंताला अशी वेळ आजपर्यंत आलेली नाही, कधी येणार नाही. कारण त्याची ह्या व्यवसायाकडे बघण्याची, करण्याची जी दृष्टी आहे त्याच्यातलं एक नाम दिलेलं आहे, त्याच्याबरोबर दुसऱ्याचं जोडलेलं आहे. त्याला व्यवसाय हा, त्याचं आपल्याशी साम्य काय आहे तर आपल्याकडे सुद्धा असाच प्रपंचाचा व्यवसाय सुरू आहे सगळ्यांचा. नोकरी उद्योगाच्या मिळाल काय होतं, व्यवसाय म्हणजे असं आहे की तो बिझी असल्यामुळं बिझनेस चांगला आहे एक प्रकारे, पण तो गुंतून ठेवणारी गोष्ट आहे आणि गुंतवणारी गोष्ट थांबत नाही कुठे, असं तिचं एक लक्षण आहे. तर त्यामुळे शाळेत लहान मुलं शाळेत असतात तर तिथे खरं म्हणजे पीटीचे तास असतात, खेळायला मिळतं. कुणी वर्गावर येत पण नाही, म्हणजे बरेच वेळा असं ऐकतो अलीकडे की वर्गावर पण कोणी येत नाही, म्हणजे चांगलं असतं. सहली वगैरे निघतात, काय काय काही वनभोजन होतात, हे होतं, किती बरं असतं. पण केव्हा एकदा हे शाळा सुटेल, हायस्कूलमध्ये जाईन असं वाटतं देणगी देऊन. तर असं जावं असं वाटतं. असं सगळं आपलं कसं आहे की तिथे नाही समाधान होत. ते बिझनेसमुळे सारखं ते त्यातच अडकाल होतं. परमेश्वर साक्षी आहे बिझनेस असला तरी, त्याला साक्षी आहे, तसं साक्षीने राहत आहेत. त्यामुळे पुढे आणखी देणगी देऊन काय पण तिकडे जावं असं वाटतं. मग ते एकच शिक्षक शिकवतात ते बरं नाही वाटत. प्राथमिक शाळेमध्ये तिथे गेले की कसं प्रत्येक तासाला वेगळे शिक्षक घ्या, विषय वेगवेगळे, शिक्षक वेगवेगळे. आणि शिक्षणात फारसा फरक पडतो असं मी म्हणण्याचं काही धाडस करत नाही, तो त्यांचा विषय आहे. पण ते जे काय असतं ते दिनांत बदल होत जातात, मग त्याची गरज लागते. असं ते सगळं वाढत जातं. आणि मग हे नको वाटतं. त्याच्यापुढे हायस्कूलला जायला जावं वाटतं. मग पुढे अनेक शिक्षक, मग अनेक अभ्यास, मग अनेक परीक्षा, त्या नकोशा वाटतात. मग त्याच्या पुढे जावं असं वाटतं. मग कॉलेजमध्ये गेलं की तासच होत नाहीत, मग त्याचं कौतुक वाटतं, किती मजा आहे प्रभू. आणि होतच नाही, आणि नाही गेलं तरी सुद्धा चालतं. अशी सुद्धा कॉलेजेस आहेत म्हणे, नाही गेलं तरी पण चालतं. तर असं सगळं ते असा बिझनेस आहे. आपला कसा बिझनेस आहे ते बघा. इथे असं होत नाही. इथे एक बीज टाकले तर ते उगवून येतं, नाही आलं तर 2 दिवसांनी येईल, त्याच्या क्रमाने येईल. पण ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. यातल्या कुठल्याही झाडाच्या, पानाच्या, कशाच्याही वाडीमध्ये कधीही अशा तऱ्हेनं तासावर कोण आलं नाही वगैरे होत नाही. काल सांगितलं ना दुष्काळाचं, ते तसं आहे. ते आपण केलं तर निर्माण होतं, नाही तर निर्माण होत नाही. त्याची यंत्रणा व्यवस्थित आहे. आमच्या तासावर कोणी येत नाही, पण त्यांच्या तासावर कधी कोणी आलं नाही असं होत नाही. उन्हाळ्याचे मास्तर उन्हाळ्याच्या तासावर येतात, पावसाळ्याच्या तासावर येतात, हिवाळ्याच्या तासावर येतात. सगळे मास्तर आपापल्या जागी, ते गुरुजी आपापल्या जागी येऊन आपले तास घेतात. म्हणून सगळी सृष्टी चालली आहे. सरळ आहे ओके नाही. बघा ना आपण कसं चाललेलं आहे, किती छान. खरं म्हणजे परमेश्वराचा व्यवसाय कसा आहे आणि आपला व्यवसाय कसा आहे आणि आपल्याला त्याची आवड कशी आहे. तर त्यातल्या त्यात तिकडे न जाता जे कॉलेजला चालतं तिथे ॲडमिशन घ्यावीशी वाटते. न जाता चालतंय बाबा ठीक आहे, तर ते अधिक बरं. जिथे जावं लागतं, हजेरी घेतात. काही ठिकाणी मग ही प्रवृत्ती कमी करण्यासाठी मग सुरुवातीला एकदा हजेरी, मध्ये एकदा हजेरी, शेवटी एकदा हजेरी असलं करावं लागतं त्यांना. तर हे सगळं आपल्या व्यवसायाचं स्वरूप आहे. त्यातल्या त्यात डिग्री मग ती झालं की पुढे शिक्षणाचं मग काय, त्याचा उपयोग काय पुढे. मग ते शिक्षणात ते पुन्हा ते पुढे डिग्री द्यायचं म्हणजे ते डोनेशन वगैरे द्यावे लागतात. ते कॅपिटेशन फी म्हणजे कायद्याने बंदी आहे वगैरे असं म्हणतात, पण ते सगळं करावं लागतं. आणि ते करावं असं वाटतं सगळं. करूया आपण जाऊया असं सारखं. आपल्या व्यवसायाचं बिझनेसचं स्वरूप कसं आहे की गुंतून राहूया आणि आणखीन गुंतत जाऊया असं वाटत राहतं. असं साधारण आपलं म्हणजे आहे, साम्य आहे. म्हणजे बिझी आपण पण आहोत आणि परमेश्वर पण आहे. पण ह्याच्यामध्ये फरक कसा आहे ते समजून गेलेलं बरं. शिक्षणाचं आता बोलावं अशी परिस्थिती नाही. म्हणजे पूर्वीच्या काळात साखर कारखाना काढा म्हणून अलीकडे शिक्षण संस्था नाही का काढतायत तुम्हाला, मग देणार साखर कारखाना तरी काढा. साखर कारखाना म्हणजे मग दूध डेअरी काढा, असं नाही का ते क्रम आहे. तसं असं काहीतरी आहे म्हणतात शिक्षणामध्ये सुद्धा. तर तसं शिक्षणाचा व्यवसाय पाहिला की मला अलीकडे असं वाटतं की व्यवसाय शिक्षण असा विषय कशाला वेगळा ठेवलेला असतो असं तुम्हाला जर पटत असेल तर ज्यांनी शिक्षणाच्या व्यवसायाचा अभ्यास केलेला आहे त्यांना व्यवसाय शिक्षण वेगळं द्यायचं काही विषय ठेवायचं कारणच नाही आहे. इतकं त्यात बारकाव्याने शिकता येतं असं मला एकंदरीत आढळतं. जे त्यात असतील त्यांना ते चांगलं माहिती असेल. आपण बाहेरून पाहणारी माणसं आपल्याला काही कळत नाही नीट, पण तरीसुद्धा व्यवसाय शिक्षण असं काही वेगळा विषय ठेवावा अशी परिस्थिती नाही. मग नोकरी पाहिजे, तिथं पगार छान पाहिजे, त्यात सुद्धा असं तासावर कोण नाही आलं वगैरे तर बरं वाटतं. तर तसंच तिथे सुद्धा वातावरण असावं तसं नाही. तिथे आपण जसं कसं जास्तीत जास्त चांगल्या ठिकाणी आणि कमीत कमी तासाचं काम असलेलं असं जर काही कॉम्बिनेशन मिळत असेल तर शक्यतो तसं पत्करावं असं वाटतं. तर आता राहावं की नाही एकटं छान
व्यवसाय कसा आहे, बिझनेस कसा आहे आपला. एकट्याने व्यवसाय खरं छान मस्त फिरावं हिंडावं इकडे तिकडे, तर तसं नाही बरं वाटत. आपल्याला माहितीच आहे पुढे काय होतं ते. तर त्यामुळे ते एक पत्नी बिचारा सोबत म्हणून मिळवायला जातो, पण तिचे 10 नातेवाईक बक्षीस म्हणून मिळतात, ते नंतर कळतं. काय मजा आहे बिझनेस, व्यवसाय व्यवस्थान. ते एकट्याचं ते काम नाही, ते तसं नाही होत. मग त्याच्यावर 10 नातेवाईक बक्षीस मिळणं सगळं करावं लागतं प्रत्येकाला. तसंच तसं काही अगदी दोघं कोणी त्याच्यात एक्सेप्शनच असं काही नाही. त्याच्या वाट्याला जसे येतात तसे तिच्याही वाट्याला येतात, तर असं ते सगळीकडे बक्षीस मिळतं. मग तेवढ्यावरही ते नाहीच भागत आहे, कारण एवढ्यांचं सगळ्यांचं नातेवाईकांचं करून सुद्धा काही पुरत नाही. ते त्याच्या पुढे मुलं बाळं, मग पुन्हा ते घरं, मग ते 2 फ्लॅट, मग एक घर होते, मग इन्व्हेस्टमेंट म्हणून 3रा प्लॉट, मग 4थं हे घर वगैरे काय जे असेल ते. तर तसं मग पुन्हा ते पुरत नाही. मग संस्था, मग समाजकार्य, काय त्याला पुढे करावं, कुठे थांबायचं, काय कोणाच्या लक्षात, कोणाचं लक्षच नाही आहे तिकडे. व्यवसाय सुरूच आहे अखंड. आणि भगवंत मात्र साक्षीपणे समहा सत्यहा इथे लिहिलेत, समात्मा असा सगळा व्यवसाय करतोय. आणि आपले हे व्यवसाय कसे चालले ते बघा. तेव्हा परमेश्वर व्यवसायाच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी जसा आहे तसाच असतो. आपण सुरुवातीला व्यवसायाच्या कसे असतो, किती छान, किती मूल पडलेलं असतं याच्या दुपट्यावर वगैरे, किती कठोर माणूस असला तरी त्याला हसवल्याशिवाय राहत नाही, त्याला खेचून घेतल्याशिवाय राहत नाही. ही व्यवसायाची सुरुवात आपली होती ती. आदरपणी त्याला ओरडून बोलावलं तरी कोणी येत नाही. आपण बघितलं असेल. पण तो सच्चिदानंद परमात्मा जसा सुरुवातीला तसाच व्यवसायामध्ये आणि तसाच शेवटी राहतो, तसं आपल्याला कसं राहता येईल हेच विष्णू सहस्रनामातनं आपल्याला शिकायचं आहे. कारण त्याच्या व्यवसायामध्ये व्यवसाय हा नाही आहे, व्यवस्थान हा पण आहे. तो कुठल्याही व्यवसायाला नुसताच व्यवसाय असून चालत नाही, व्यवस्थान लागतं. व्यवस्थान म्हणजे व्यवस्थापन अलीकडचं. परमेश्वर नुसतं व्यवसाय करीत नाही, व्यवसायाचं व्यवस्थापन करतो. आपल्याला ती इम्पोर्टेड नाही का व्यवस्थापन मागवावं लागतं वेगळ्या विषयातलं, म्हणजे तिकडे जास्त पिकतं असं ऐकलं. असं काही नाही आहे खरं, म्हणजे भरतभूमीत काही कमी पिकलेलं नाही आहे. पूर्वीचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की व्यवस्थापन किती पुढे गेलेलं आहे, किंवा तो कसा आहे. आपण आपल्यापुरतं बघू की तो नुसता व्यवसाय करीत नाही, व्यवसायाचं व्यवस्थापन करतो. शिवाजी महाराजांची ते म्हातारी आजीची गोष्ट सांगतात ना, ते ह्याच्यात काय भातात वाढली मग आमटी, ते नाही का तसं आहे. तर भातावर आमटी वाढली त्या आजीने जेवताना, नाही का, ते आमटी वाढल्यावर ती बाजूनं वाहन जायला लागली. तू म्हणजे शिवाजीराजासारखा दिसतोस. त्यावेळेला शिवाजी महाराज तिथूनही शिकलेले आहेत आपल्या प्रजेकडून. आदर्श त्याच्यासाठी आहे त्यांचा, की तुला त्याच्यात खोबता आलं नाही, तो भात मध्ये करून मोकळी जागा करता आली नाही आमटी घेण्यासाठी, असं संरक्षण करावं लागतं, तेव्हा ती आमटी आत मावते आणि मग भात खाता येतो. असं शिकवलं होतं आजीने. का आपल्याला असू दे, आपल्या दृष्टीने शिकण्यासारखं आहे. तर व्यवस्थापन ते तिथूनही शिकलेत. मग ते ओळखलं नव्हतं. ते म्हणले, क्षमा कर, मी तुझ्याकडून शिकलो, मीच राजा, पण आता मी लक्षात ठेवणे, हे संरक्षण केल्याशिवाय मध्ये आमटीसुद्धा भातात घेता येत नाही, ही मी आत्ता शिकलो तुझ्याकडून, असं म्हणलेत. म्हणून थोर आहेत. तर असं व्यवस्थान आहे. म्हणून त्या राजाला स्वरूप तसं आहे, देवाचं स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे शिवाजी हा. तो का आहे, तर तो व्यवस्थान आहे, तो व्यवस्थापन करणार आहे. तर व्यवस्थापनामध्ये त्याची अरेंजमेंट आहे, मॅनेजमेंट आहे, रूल्स आहेत, स्टॅच्यूट आहे. आपण जर त्याचे अर्थ पाहिले तर संस्कृत शब्दाचे जे मूळ अर्थ आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी रूल्स, रेग्युलेशन, स्टॅच्यूट, डिसिजन्स, अरेंजमेंट सगळं आहे त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थानामध्ये आहेत आणि तो तशा करतो. पण त्यासुद्धा व्यवसाय आणि व्यवस्थांमध्ये कशा राहून करतो, तर साक्षी राहून करतो, अक्षर राहून करतो, सम राहून करतो, सत्य राहून करतो. म्हणून त्याचं सत्य शेवटी शिल्लक राहतं. उपनिषदामध्ये आहे ते सत्यमेव जयते, ते जे आहे ना ते तिथे आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की तेच शेवटी जिंकेल. आणि अनेक कोलांट्या मारल्या तरी आपल्या लक्षात येईल की बाहेर सुद्धा शेवटी कुठेतरी ते जिंकतंच. परमेश्वराच्या दरबारात तो न्याय होतोच, कारण तिथे फक्त सत्यच जिंकतं, असं उपनिषदांचं वचन आहे. त्यांचा अनुभव आहे तसा, ऋषींचा साक्षात अनुभव आहे की सत्यच जिंकेल. आपल्याला नाही वाटत तसं बाहेर बघितल्यावर. खूप वेळा असं अस्वस्थता येते की असत्य जिंकतं. पण आपण एका खटल्यात ती घटना आपल्याला माहिती असेल की गुन्हेगार असू देत, त्याला त्या सगळ्या त्या साक्षी पुराव्याच्या चक्रातून, मानवी चक्रातून मुक्त केलं होतं. तो दुसऱ्या दिवशी गेला अटॅकने. अशी एक घटनामध्ये घडली होती. आपल्याला माहिती असेल की मोठा गुन्हेगार आहे आणि त्याला सोडून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो अटॅकने गेला. आता न्याय कोणाचा चालला मला सांगा, की जो न्याय व्हायचा होता तो त्या दरबारात झाला. तेव्हा अशा तऱ्हेनं तो सत्याचाच पक्षपाती आहे. तर तो ते करील, तो समात्मा आहे. त्याच्या सगळ्या व्यवसायाला व्यवस्थापन आहे. म्हणजे काय आहे, तर त्याच्या व्यवसायाला दिशा आहे. माझ्या प्रपंचाची जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या प्रपंचामध्ये मला कुठे जायचं हे कोणाचं ठरलेलं आहे, आपल्या प्रपंचामध्ये कुठे ठरलं आहे तसं.
काय होईल ते करीत जायचं ह्याप्रमाणे ठरलेलं आहे. मग ती नातेवाईक मुलं कार्यक्रम अमकं तमकं काय काय ते करत जसं होईल तसं होत जाणार आणि शेवटी कुठेतरी आपण कुठे जाऊ कोणा ठोक हा विचार सुद्धा मनात येत नाही. याचा अर्थ व्यवस्थापनाची किती गरज आहे की अरे मला कुठे जायचं आहे, 50व्या वर्षी मी कुठे जाणार, 40व्या वर्षी मी कुठे असणार, 50व्या वर्षी कुठे असणार, 60व्या वर्षी मी कुठे पोचलं पाहिजे, 17व्या वर्षी मी कुठे पोचलं पाहिजे, ह्याचं माझं व्यवस्थापन असेल की नाही, निसर्ग साथ देईल की नाही तो त्याचा प्रश्न आहे. ते पाहिल ना, निसर्ग पाहिल, परमेश्वर पाहिल, पण माझी व्यवस्था होती काहीतरी. मी व्यवस्थान हा होतो म्हणून मला अमुक या वर्षी अमुक एक गोष्ट साधायची आहे, मला हा व्यवसाय मी सुरू केला, यातून मला निवृत्त व्हायचं. याचं कोणाचं निवृत्तीचं व्यवसाय ठरलेलं असतं नाही. व्यावसायिक निवृत्त होत नाही. एक वेळ सरकार निवृत्त करतो नोकरदाराने ठरवलेलं आहे 60व्या वर्षी 61व्या वर्षी त्या सहीनं जरी आदल्या दिवशी माणसाला काढताना जाता येत असला तरी दुसऱ्या दिवशी त्या सहीला स्वतःला सुद्धा काय उपयोग होत नाही. अशी अवस्था आहे ती. पेन्शन काढण्यापलीकडे काय उपयोग नाही की नाही. मला सांगा आपल्या व्यवसायामध्ये काय फरक आहेत ते कळतील ह्याच्यावरनं की व्यवस्थान हा ह्याच्यामध्ये 60व्या वर्षी त्यांनी काढायचं ठरवलं, मी जायचं ठरवलेलं नाही आहे. ज्याचं ठरलेलं आहे त्याची निवृत्ती ठरलेली आहे, त्याचे विशिष्ट वयाला मला हे निवृत्त व्हायचं यातून, हे त्याचं ठरलेलं आहे. ज्याचं व्यवस्थान आहे त्याचं ठरलेलं आहे, कारण व्यवस्थापक आहे त्याला. हा जो सुरू केलेला व्यवसाय आहे तो मी 55व्या वर्षी, मी 60व्या वर्षी, 65व्या वर्षी काय तुमच्या गरजा असतील त्यानुसार, जे योग्य व्यवहाराने असेल त्यानुसार मी तो बंद करणार आहे असं व्यवस्थान आहे का, तर तो व्यवसाय झाला बरोबर. आणि तो भगवंताच्या प्रमाणे झाला, कारण त्याला दिशा आहे आणि उत्तम ध्येय आहे. जो सुद्धा 60व्या वर्षी निवृत्त होतो त्याचं पुढे काय करायचं हे ठरलेलंच नसतं. उद्या सकाळी बघू म्हणतात. उद्या सकाळी काय बघणार, उद्या सकाळी कोणी बघायला सुद्धा येणार नाही आपल्याला की नाही. 61व्या वर्षी कोण येणार, 60व्या वर्षी बाहेर गुच्छ येतील, पुढे काय. ज्याचं पुढे ठरलेलं आहे की 60व्या वर्षी मी निवृत्त होणार, दुसऱ्या दिवशी सकाळी माझा 7 वाजता काय करायचं ते ठरलेलं आहे, हे ज्याचं ठरलेलं आहे आणि त्याची ज्याची ट्रायल झालेली आहे तोच ते करू शकेल आधी. म्हणून त्याची आधी ट्रायल घ्यावी असं म्हणलेलं आहे. जसं नोकरीत लागताना तयारी करावी तशी निवृत्तीच्या आधी तयारी करावी, नाहीतर मग भुलल्यासारखी माणसाची अवस्था होते. कारण ती इतके व्याप करायची सवय झालेली असते, दुसऱ्या दिवशी कोणी विचारत नाही आणि आपल्याला स्वतःला रमवून घेण्याची सवय नाही कशामध्ये. अशी अवस्था होऊन मग ती विमनस्क होऊन माणसं नवीन नवीन उद्योग निर्माण लोकांना करतात आणि मग आणि कामात असलेले लोक बिनकामाचे आगावर बसतात अशी अवस्था. तर असं काहीतरी विचित्र होतं. याचं कारण काय, व्यवस्थानाचं लक्षण आहे की त्याला निश्चित दिशा आणि ध्येय असतं आणि त्या ध्येयाच्या दिशेनं तो वाटचाल करतो. आज नोकरीत असताना तो जप कसा करेल मला सांगा, त्याच्यावर मर्यादा आहेत ना. पण त्याचं ठरलंय का की मी नोकरीच्या दुसऱ्या दिवशीपासून माझं जपाचं प्रमाण हे आहे, हे राहील असं त्याचं ठरलेलं असू दे. जमेल का नाही, प्रकृती साथ देईल का नाही, ते बाकीचे नातेवाईक हे अडचण आणतील का ते नंतर बघू, पण माझं ठरलेलं आहे असं काहीतरी असेल की नाही. व्यवस्थापनामध्ये हे आहे. तर तसं परमेश्वराचं व्यवस्थापन आहे, तो व्यवस्थापन करणार आहे, त्याला उत्तम ध्येय आहे. तसं ईश्वराप्रमाणे आपलं व्यवस्थापन असावं. ईश्वराच्या व्यवस्थानामध्ये न्याय आहे, अन्याय नाही. मगाशी म्हटलं तसं सत्याचा विजय आहे, तसा न्यायाचा आहे. तो कसं व्यवस्थान करत असेल या सगळ्याचं, हा आपण विचार करावा क्षणभर की एवढासा प्रपंच आहे, एवढंच जीवन आहे की एवढीच एक काही वाट आहे, तेवढ्याच मला व्यवस्थापन करण्याचे सुद्धा विचार मनामध्ये येत नाही की मी काय करणार आहे, 55 वर्षी काय करणार, 60व्या वर्षी काय करणार आहे, किंवा त्याच्यानंतर माझा पुढे प्लॅन काय. ज्यावेळेला कोणी मला विचारणार नाही त्यावेळेला मला काय माझी व्यवस्था आहे. समजा मला कोणी नाही हाकेला ओ दिली तर मी कोणाला हाक मारणार आहे की जो ओ देईल. त्याला मी कधी हाक मारली आहे का आधी, तर तो देईल ना. ओ कधी कोण देणार, मग तो कोण गुरु आहे का, कोणी माझे हे आहेत का, कोणी परमेश्वर आहे का, माझं काही उपास्य आहे का जे मला ओ देईल. ज्या वेळेला माझे नातेवाईक कोणी ओ देणार नाहीत, जवळची माणसं विचारणार नाहीत, त्यावेळेला कोण ओ देणार आहे, त्याची व्यवस्था आहे का काही. तर अशा तऱ्हेचं ज्याचं आहे त्याचं हे व्यवस्थित चालेल. म्हणून परमेश्वराचं व्यवस्थान कसं आहे ते आपण लक्षात घ्यावं. त्या व्यवस्थानामध्ये तो एवढ्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये ते कसं करीत असेल, आमच्या एवढ्याशा वाटेमध्ये आम्ही अजून ते विचार केला नाही त्याच्यावर. तर त्यांनी कसं करावं की ही सगळी सृष्टी चालावी. त्याच्यामध्ये कार्यकारण भावाच्या रूपाने तो सर्व व्यवस्थापन करतो. परमेश्वर सुद्धा व्यवस्थापन उत्तम करतो, त्यासाठी कार्यकारण भाव सृष्टीमध्ये वापरतो आणि त्यांनी सगळ्याचं व्यवस्थापन होतं. आज जे आपल्याला वाटतं माझ्यावर अन्याय झाला, काही अन्याय नसतो. तिथे कारण असतात, त्यानुसार परिणाम असतात. मी अस्वस्थ आहे, काय कारण नाही. खरं म्हणजे असं कसं होईल, तुम्ही अस्वस्थ व्हायला काहीतरी कारण कृत्य असलंच पाहिजे किंवा त्याच्यामागे त्याचं कारण काही बीज असलीच पाहिजेत तरच अंकुर येईल, ते येणारच नाही. इतकी परमेश्वरांनी कार्यकारण भावाच्या रूपाने प्रत्येकाच्या जीवाच्याच व्यवस्थेचं सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा लक्ष घातलेलं आहे की त्याचं सुद्धा व्यवस्थापन झालं पाहिजे असं परमेश्वर म्हणतोय. पण मला स्वतःला मात्र अन्याय अस्वस्थता वाटते, हे माझ्या व्यवस्थापनातला दोष आहे, त्याच्या नव्हे. कारण त्याचं कार्यकारण भाव व्यवस्थित चाललेलं आहे, तिथे आंब्याला फणस येत नाही, हे ठरलेलं आहे. त्याचं
त्याचं बरोबर आहे तसंच येणार. तर तशा तऱ्हेनं हे त्याचं कार्यकारण भावाच्या रूपाने आहे, संतुलन राखण्याच्या रूपाने आहे. परमेश्वर व्यवस्थान एवढ्या सृष्टीचं कसं करीत असेल तर त्याचं संतुलन व्यवस्थित चालू आहे. तुम्ही शोधा, तो त्याच्या पुढचं निर्माण करेल. मी म्हटलं ना मागे एकदा आपल्याला, तुम्ही काय शोधणार आहात तर अमुक एक शोधणार आहात, ठीक आहे, तो त्याच्या पुढचं निर्माण करणार आहे. एवढं लक्षात ठेवा की आपल्याला जर असे वैफल्य आलं असेल तर तो त्याची वर्षणाने बॅलन्स करेल. ते बरोबर. आपल्याला जर अतिसंपत्ती झाली असेल तर तिची पर्यायी व्यवस्था करेल काहीतरी. तर ते सगळं व्यवस्थित त्याच्याकडे तयार आहे. त्याचे लाटा येऊन आदळतिळणी घेऊन जातील जास्त झालं असेल इकडे तर सगळं. तर त्याची ती यंत्रणा आहे, ती संतुलन काम करीत असते. तर ती सर्व प्रकाराने संतुलन साधत असतो. त्याच्यात सत्यभाव आहे, त्यात जे समहा असं म्हटलेलं आहे, सगळ्या तपशिलात नाही जात आहेत, पण त्याचा समभाव आहे, त्याचा पक्षपात नाही. परमेश्वर ही एकच वस्तू अशी आहे की जी पक्षपात करीत नाही. माणूस एक वेळ करील, अगदी कितीही निष्पक्षपाती राहायचं ठरवलं तरी पक्षपात करील. आता तर पक्षीय लोकशाही आहे, त्यामुळे पक्षपात हे बहुतेक कदाचित त्यामुळेच हा धर्म झाला असावा असंही वाटतं काही वेळेला. ते पक्षीय असल्यामुळं त्यातल्या पक्ष शब्दाविषयी काहीतरी गैरसमज झालेला आहे. तर तसं न व्हावं. खरं म्हणजे तिथे निष्पक्ष आहे, हो की नाही, ते निष्पक्ष आहे तिथे. तर त्या निष्पक्षपातीपणामुळे त्याच्याकडे फार संतुलनाचं हे आहे. म्हणजे बिनवाने उल्लेख केलेला आहे तुलसी रामायणामधला आहे की रामाचं जे व्यवस्थापन आहे, रामाचा जो व्यवहार आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर त्यांनी व्यवहाराचं लक्षण दिलेलं आहे. त्या दोह्यामध्ये लक्षण आहे. लक्षण असं आहे की तो मोठ्यांचं मोठेपण कमी करील आणि लहानांचं लहानपणही कमी करील. म्हणजे काय करील? ते आजचा समाजवाद करील, करणार होता ते करील. मोठ्याचं मोठेपण कमी करणं आणि लहानाचं लहानपण कमी करणं म्हणजे काय? त्याला मोठा करणं आणि त्याला लहान करणं. तेच करावं लागलं. रावणाला खाली आणावा लागला आणि मारुतीला किंवा नरहा असा वंच न्यावा लागला. तो नरश्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊ शकतो, तो भक्तश्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊ शकतो. त्याला उचलून वर नेलेला आहे, त्याला खाली आणलेलं आहे, अकारण वर गेलेलं आहे, खाली आणले. तेव्हा मोठ्याचं मोठेपण कमी आणि लहानाचं लहानपण कमी, म्हणजे घालवून टाकेल लहानपण, त्यालाही मोठेपण देईल, असं लहानाचं मोठेपण करेल. म्हणून ते वानर शब्दच तसा आहे किंवा वानरहा, यावरूनच वानर शब्द निर्माण झाला. हा वानर नरच आहे की काय असं वाटावं. याच्या पलीकडे ज्याची कुवत आणि क्षमता आणि कार्य आहे, अशा तऱ्हेची ती मारुतीच्या रूपानं आपल्यासमोर ते उभा आहे. तर हा रामाचा व्यवहार आहे. म्हणजे मोठ्याचं मोठेपण आणि लहानाचं लहानपण घालवी. तो सर्वात विद्यमान. आपल्याला असं सर्वात विद्यमान राहायचं आहे, पण त्यांनी 2 कसोट्या लावल्यात त्याला. तो सर्वात विद्यमान आहे, सर्व ठिकाणी आहे, कशातही. म्हणजे तो जर आपल्याला आपल्यात आढळत नसेल तर विनोबांचं उदाहरण लक्षात ठेवायला हरकत नाही. विनोबांचं उदाहरण आहेच आहे, पण आपण आपल्या घरामध्ये बरेच दिवसांनी आम्ही आमच्या ट्यूब पुसल्या. त्या दिवशी घरात आल्यानंतर संध्याकाळी जेव्हा लाईट लावले तेव्हा असं वाटलं की अरे एकदम प्रकाश वाढला. म्हणजे वॅटेज, म्हणजे आमच्या घरातलं, म्हणजे असं कोणाला दोष बी एकमेकांना देऊन सांगत नाही आणि तो उगाच काहीतरी घोटाळायचा, तर तसं नव्हे. आम्ही ट्यूब पुसल्यावर असं लक्षात आलं की त्या दिवशी एकदम लाईट लावल्यावर सगळं जास्ती प्रकाश पडतोय सगळीकडे. आता त्या दिवशी वॅटेज वाढलं, व्होल्टेज वाढलं की आमच्या ट्यूब बदलल्या, तर आम्ही ट्यूब पुसल्या. तेव्हा परमेश्वर जर आपल्याला थोडासा कमी वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये विद्यमान कमी आहे असं वाटत असेल, तर ट्यूब पुसायला झाल्यात, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्यात प्रकाश तेवढाच आहे. फक्त बाहेर पडण्याची जी वाट आहे तिच्यावरती धूळ साचते आपल्या व्यवहाराने, आणि प्रपंचाचे जे आपण चुकीचे गोष्टी करतो त्याचे जे परिणाम राहतात त्यांनी ती धूळ पुसायला झाली आहे. मग महाराज जागृत आहेत हे कळेल, मग परमेश्वर जागृत आहे हे कळेल. तर त्याचा प्रकाश तेवढाच असतो. ते 48 वॅट किंवा 40 वॅट म्हणजे 40 वॅटचाच प्रकाश देतात, ते 11 वॅट म्हणजे 11 वॅटचाच प्रकाश देतात. आता त्याच्यावर जर धूळ साचली आणि तिचा जर थर लागला तर 11 वॅटचे तुम्हाला 2 वॅट दिसतील, याला काही इलाज नाही आहे. तसा परमेश्वर काहींच्या जीवनामध्ये 1 वॅटने प्रकाशतो असं, आणि काहींच्या जीवनात एकदम 40 वॅटनं प्रकाशतो. याचं कारण परमेश्वराचं व्यवस्थापन चुकीचं नाही आहे, आम्ही जमा केलेली धूळ चुकलेली आहे. तर तसं लक्षात ठेवावं. मग तो आनंदाच्या रूपाने विद्यमान होतो. मग आपल्याला आनंदावर ज्यावेळेस सावट येतं तेव्हा माझ्या ट्यूबवर धूळ पडली, याचा अर्थ आहे. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा असं करायला लागेल. ते रोज हे आपल्या मनाचं चित्र ज्याच्यावर धूळ साचते ते पुसावं लागतं. ते रोज पुसणं याला दैनंदिन उपासना असं म्हणतात. ते रोज पुसणं म्हणजे आपली उपासना. मग तिने रोज चित्तावरचा धुतला जातो, म्हणून विष्णू सहस्रनामाचा रोज पाठ केला, चित्त स्वच्छ राहतं. जर चिंतन केलं तर फारच चांगलं राहील, चकाचक एकदम. म्हणजे ते काय अलीकडे मारून ते करतात ना काहीतरी, काही असे वेगळे निघाले, फुसफुस काहीतरी करायचं, मारायचं, ते स्वच्छ एकदम काचबीच, हो की नाही. तर असं काहीतरी ते निघाली ती यंत्र, तर तसलं काहीतरी ते मारायचं. म्हणजे त्यांनी जसं निघतं तसं चिंतन जर केलं तर आणखीन चकाचक निघेल. इतका स्वतःचा चेहरा भगवंत असा दिसेल, स्वतःचा चेहरा आरशात पाहावा तसा भगवंत दिसेल, इतकं शक्य आहे. तर ते
चिंतनाने होतं, म्हणून आपण हे सगळं पाहिलं. तर तो कसं व्यवस्थापन करतो किंवा कसा विद्यमान असतो, दोन प्रकारे असतो. एक आपल्याकडे आपण सूर्याचं पाहिलंय, सूर्यासारखा विद्यमान आहे, तो सततच आहे. आम्हीच बाजू बदलतो म्हणून आमच्याकडे अंधार पडतो, हो की नाही? अगदी भौगोलिक सत्य, आपल्याला कशाला उगाच आपण अशास्त्रीय बोला, हो की नाही? तर शास्त्रीय सत्य, तर त्यामुळे आम्हीच पाठ फिरवतो म्हणून अंधार पडतो, एवढंच. पण जर समजा आपण सतत त्याच्याकडे तोंड करून राहिलो तर तो सतत प्रकाशित आहे. म्हणजे सूर्यासारखं प्रकाशित असणं हा त्याचं विद्यमान असण्याचं लक्षण आहे. तर तो सतत प्रकाशित आहे, भानूसारखा, भानुवा म्हणजे तसा. किंवा भास्कर द्युतीही, सूर्याचा प्रकाशमान जसा सूर्य असावा तसा तो सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाशमान सातत्याने आहे. पण तो सूर्याचा प्रकाश आहे, तो एवढ्यावर प्रकाशित राहत नाही. त्याची दुसरी पण खुबी आहे प्रकाशित होण्याची, ती चंद्रांशुः आहे. तो नसतो त्यावेळेला हा असतो, तो दुसराच अवतार आहे त्याचा. तोही तो नसतो ना त्यावेळेला हा हजर असतो, मग तो प्रकाश देत नाही, त्यावेळेला हा प्रकाश देतो. तेव्हा तो चंद्रांशुः म्हणजे चंद्रकिरण, आपण नाव ठेवत नाही का, तसं चंद्राचं किरण, चंद्रांशुः हे त्याचं स्वरूप आहे, नाव आहे दुसरं. तेव्हा तो भगवंताचंच नाव आहे ते विष्णूचं, चंद्रांशुः, चंद्रकिरण. तर चंद्राचे किरणासारखा तो विद्यमान असतो. त्याचा अर्थ काय ते आपण नंतर पाहूयाच. पण तो सूर्याप्रमाणेही असतो आणि चंद्राप्रमाणेही विद्यमान असतो, आपल्या जीवनामध्ये आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी ह्या सगळ्या 2-4 शब्दांचा आपल्यासमोर अर्थ आला. आता साधकांसाठी काय बघायचं ते बघूया. एक, आपण ईश्वराचे अंश आहोत किंवा त्याची जी लक्षणं आहेत त्यानुसार आपणही सतत व्यवसायात असावं, व्यवस्थापक असावं, ते सत्यप्रमाणे असावं, समप्रमाणे असावं, ध्येयनिष्ठ असावं, निश्चित दिशा असावी जीवनाला, त्या ठिकाणी पोचण्याचे प्रयत्न असावेत, हे सगळं असावं. आणि मग कृपा भाकावी त्याची, कारण ते आपण पूर्ण नाही म्हणून, अपूर्ण आहोत म्हणून थोडंसं आपल्याला थोडी मदत घ्यावी लागेल. तर मी एक ठरवलं की अमुक एक वर्षी अमुक करायचं आहे, अमुक आपण संकल्प करतो तेव्हा नाही म्हणतो की आपल्या कृपा करा आणि माझ्या हातून हा तडीला नाही, पण तुम्ही संकल्प केलेला असला पाहिजे ना, ते त्यातलं आहे. तर तसं मग तडीला नाही त्यांना म्हणता येतं, पण संकल्प मला करावा लागतो. तर तेवढं माझं माणूस म्हणून माझ्या ह्याच्यात काम आहे. तर ईश्वराचे अंश म्हणून माझा एक व्यवसाय असावा. तर आपला प्रपंचाचा व्यवसाय कसा होतो, पंचेंद्रियांच्या मार्गाने होतो, 5 लोकांच्या रूपाने होतो, असा माझा प्रपंच होतो. माझा जो प्रपंचाचा व्यवसाय आहे ते शिक्षण सगळं त्याच्यामध्येच आलं, ते सगळी मुलं बाळांना ते सगळं त्याच्यामध्ये आलं. येऊ देत सगळं, काय बिघडत नाही. तो एवढा व्यवसाय करतो, आम्ही एवढासा केला म्हणून काय बिघडलं नाही का, काय करायला हरकत नाही, आपणही अंश आहोत. तर थोडंसं आपलंही त्याच्यात थेंब आपल्यासारखा एखादा गोडते हे असेल, नदी असेल वाहणारी, पण आम्ही एक लोटाभर किंवा काय भांडाभर पाणी आहोतच ना, त्यामुळे आपण पण आपल्या परीने व्यवसाय ह्याच्यात असावं. तर ते त्याचं लक्षणच आहे, तो सतत व्यापात कष्टात आहे. तसं आपण पण आपल्या प्रपंचाच्या व्यवसायामध्ये पंचेंद्रियाने असो, 5 माणसाने असो, 5 प्रकाराने असो, आपण सतत व्यवसायात असावं. एक. 2, दुसरं असं की ईश्वराच्या व्यवसायाचं स्वरूप, त्याच्यात सुद्धा व्याप आहेत, त्याच्यामध्ये कष्ट आहेत, त्याच्यामध्ये बदल आहेत. आपण जर बाहेर पाहिलं की किती तापतं, आपल्याला सहन होतं का मला सांगा बाहेर उन्हाळ्यामध्ये, ऐन उन्हाळ्यामध्ये. इथे तर त्या मानाने काहीच नाही, म्हणजे आता आपला भाग हा खूप बरा आहे तसा इकडचा, पण तुम्ही नागपूरकडे जा, औरंगाबादकडे जा, आपल्याला माहिती असेल की कसे भाजल्याची जाणीव माणसाला होते, किंवा हे उन्हाळे कसे असतात. किंवा कोकणात जा, पावसाळा कसा असतो, 8-8 दिवस झाले तरी पाऊस थांबत नाही. म्हणजे हे सगळे बदल आहेत, सगळे व्याप आहेत, सगळे कष्ट आहेत, सगळी भर त्याच्यात पडत असते, सतत घडामोड घडत असते. हे सगळं ईश्वराच्या व्यवसायाचं स्वरूप आहे, ते तसं असणार. म्हणजे आपण जो व्यवसाय करतो त्यात सुद्धा व्याप असणार, कष्ट असणार, बदल असणार, भर असणार, घडामोड असणार. प्रपंचात आपल्या ती रोज चालणार, अशा तऱ्हेचं काहीतरी रोज घडणार, याची जाणीव ठेवावी, कारण ते असणारच आहे. ते जसा एक व्यवसाय आहे तसा माझा पण हा व्यवसाय हा समोर ठेवूनच सुरू केलेला आहे, पण मी व्यवस्थान हा असावं हे चांगलं. मग त्यामध्ये आपल्यात काय वाटायला येतं, त्याच्या एवढ्या सगळ्या गोष्टी होतात त्या फार मोठ्या प्रमाणात असतात. माझ्या वाट्याला काय छोट्या गोष्टी येतील, आजारपण येतील, कधीतरी बदल होणार, आजारपण येतील, कधी संकट येतील, कधी मृत्यू वाटायला येतील, कधी तोटे होतात, कधी स्थानं बदलतात, माणसं या गावची त्या गावाला राहायला जातात, किती गोष्टी होतात, मृत्यू होतात, अशा अनेक गोष्टी घडत असतात. ह्या सगळ्या त्या व्यवस्थेमधलेच भाग असतात. त्याचे जसे व्याप, कष्ट, बदल, व्यवसाय, भर, घडामोड सगळं नष्ट करणं सगळं चालू आहे, संहार चालू आहे, तसं माझ्याही जीवनामध्ये संकट, आजारपण, मृत्यू, तोटे, अनेक व्यवसायाचं खोट येते माणसाला, तोटे होतात, स्थानांचे बदल होतात, चांगल्या पण गोष्टी वाटायला येतात, नाही असं नाही, नुकसान भरपाया मिळतात, सत्कार होतात, मानमान्यता मिळतात, सगळं होतं. हे सुद्धा तेच आहे, ते सगळं ते व्यवसायाच येतो. पण म्हणजे ते लक्षात ठेवावं की तो व्यवसायाचा तो एक भाग आहे. त्याप्रमाणे कधीतरी मान वाटायला येईल, अपमान तर येत असतो, त्याचं काय वेगळं लक्षात ठेवायचं कारणच नाही. पण शिवाय बक्षीसही मिळतील, काही एखाद्या वेळेस चांगली गोष्टी पण आपल्याला होईल, तेही होईल, समारंभही होईल, चांगलं होईल. हे सगळं सगळ्याचं प्रपंचाचं व्यवसायाचा स्वभाव म्हणून स्वागत करावं, अडून बसू नये प्रत्येक ठिकाणी.
जागा बदलली की अडला, मृत्यू बदलली आला की अडला, आजारपण आला की अडला, असं अडू नये सारखं, कारण ते व्यवसायाचं लक्षण आहे. त्याच्याकडे सारखं बाहेर ते चालू आहे. आपल्याकडे जन्माला आलेलं एखादं झाड असंच राहिलं असं होत नाही, एखादं फुल असंच आलं असं होत नाही, ते निघून जातं दुसऱ्या दिवशी, फुलतं निघून जातं. तर तसं होणार, रोपटं उगवतं मरून जातं, असं होतं. तर तशा तऱ्हेचं जगामध्ये जसं ते त्याच्या व्यवसायामध्ये होत आहे, तसं माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा, म्हणजे माझ्यासुद्धा प्रपंचामध्ये, माझा व्यवसाय म्हणजे माझा प्रपंच, तर त्यामध्ये होणार. त्याचा तो स्वभाव आहे म्हणून स्वीकार करावा. तो होणारच आहे. माझ्या सुद्धा सकट या प्रपंचाचा सर्व नष्ट होणार आहे. इथे जिथे आहे तिथे बाकीच्या गोष्टीचं काय आहे, तर ते त्याचा स्वभाव आहे म्हणून त्याचं स्वागत करावं. आता ईश्वराचा एवढा मोठा अवाढव्य व्याप आहे. परमेश्वराचा व्याप केवढा आहे, प्रचंड आहे. म्हणजे आपल्या आटोक्यात, मागे आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलेलं आहे ते, की आपल्याला तो पेलणार नाही, आटोक्यात येणार नाही विचार करायला लागलं तर. आपला विश्वकोश आहे साधा समोर ठेवला तर डोकं गरगरायला लागतं, आपल्याला माहिती आहे. इतके विषय, इतक्या गोष्टींची त्याच्यात माहिती आहे की एक खंड सुद्धा वाचून होणं शक्य नाही अशी अवस्था आहे. आता 18वा खंड येतो ना, तर असं इतकं ते प्रचंड आहे ज्ञानाची अवस्था. ही नुसती विषयांचं ज्ञान आहे, तर त्याच्या व्यवसायाचं स्वरूप काय असेल, त्या प्रपंचाचं, त्याच्याच प्रपंचाचं स्वरूप काय असेल. एवढा मोठा व्यवसाय आहे. पण देवळात गेलो आणि परमेश्वर कंटाळून मरगळून बसला होता असं कधी होत नाही. मूर्ती आहे तशी प्रसन्न असते. आता याच्यातून साधकाला आपल्या प्रपंचामध्ये शिकण्यासारखं आहे की जरी हे असे व्याप झाले, जरी ताप झाले, जरी घडामोडी झाल्या, जरी मृत्यू झाले, जरी आजारपण आली, जरी अपयश आली, जरी मान आले, मान्यता आले, काय वाटेल ते, त्याला काही त्रासू नये. तो कधी त्रासलेला नाही. भगवंताकडे गेलं आणि दर्शनाला आणि ते त्रासलेलं आहे असं स्वरूप आपल्याला कधी दिसणार नाही. तर ते जसं दिसत नाही तसं आपल्यामध्ये असेल. आपण पण त्याला काही त्रासू नये. चौथं काय असेल तर मगाशी म्हटलं तसं लेझी असू नये, बिझी असं काय असं ठीक आहे. एखादा काहीतरी व्याप जादा निर्माण करेल. बिझी मनुष्याकडनं काय होईल जास्तीत जास्त, एखादा नको असलेलं व्याप निर्माण करेल. एखादं जास्त काहीतरी काम करेल. काही वेळेला 2 वेळा पुसायच्या ऐवजी 3 वेळा पुसेल. घरात नाही का काही स्वच्छतेवर प्रेम असतं, 4 वेळा ऐवजी 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा पुसतात तरी समाधान होत नाही, स्वच्छ निघालंच नाही असं वाटतं. मग परत एकदा घासायचं, काय हरकत नाही, घासू देत, पण निदान काय होईल ते स्वच्छ तरी राहील. आळशीपणानं ते तसंच राहण्यापेक्षा महिनाभर आणि त्याच्यावरती मग काढायला पुढे कोणाला तरी बोलवायला लागण्यापेक्षा कामगार ते रोज स्वच्छ केलेलं ते चांगलं अधिक. म्हणजे लेझी असण्यापेक्षा बिझी असणं चांगलं आहे. परमेश्वर तसा आहे तर तसं आपण लक्षात ठेवावं. 5वं काय करता येईल आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला, तर नुसतंच बिझी नाही, त्याच्यामध्ये दिशा, आत्ता म्हटलं तसं ध्येय, त्याच्यासाठी काहीतरी आपलं काय असते. प्रपंचाला तसं इंट्रिन्सिक व्हॅल्यू काही नाही, म्हणजे मुळात त्याला काही मूल्य नाही. आपल्याकडे व्यवसाय होतात ना, त्यात शेवटी आपण नफे पाहतो, होय नाही. खऱ्या जर व्यवसाय चालला तर आपण त्याला विचारू, इतकी वर्ष व्यवसाय केला, हातात काही राहिलं नाही म्हणतो, आणि मग काय व्यवसाय केला इतकी वर्ष, असं नाही का आपण विचारतात सरळ. आपल्याला कोणी शेवटी विचारलं, शेवटी म्हणजे शेवटी कोण विचारणार आपल्याला म्हणा. रिटायरमेंटला जरी विचारलं किंवा 50शीला जरी विचारलं किंवा एवढे वर्ष तुम्ही नोकरी केली, एवढे वर्ष व्यवसाय केला, काय तुमच्या हातात राहिले, समाधान म्हणून. प्रपंचातला महाराज म्हणायचे, प्रपंचातला खरा नफा म्हणजे समाधान असं म्हणायचे. प्रपंचातला खरा नफा म्हणजे आपली बँकेतली शिल्लक विचारली आहे का, कोण विचारणार नाही, कोण सांगणार नाही, दोन्ही गोष्टी खऱ्या. पण तरीसुद्धा आपल्याला प्रपंचातलं खरा नफा जर विचारला तर खरोखर काय सांगता येण्यासारखं याचा आपण विचार करावा. म्हणजे लक्षात येईल की असं आहे की त्याच्यात काहीतरी त्याला व्हॅल्यू असली पाहिजे ना. त्यात सगळ्या व्यवसायाची काय व्हॅल्यू, शेवटी त्यातून काय गवसलं. तर तसं या प्रपंचात जे काही निर्माण होतंय ना, ह्याला विक्री मूल्य किंवा नफा मूल्य काही नाहीच आहे खरं सांगायचं तर. इट इज इन कंटिन्युएशन. कुठेतरी मध्ये मी आलो, एक वंशवृक्ष घ्या उदाहरणार्थ, ते आजोबा, वडील, मुलगा, म्हणजे समजा आपण असू, समजा आपला मुलगा, त्याच्या पुढे मुलगा, काय ते चालूच आहे तसं. ते ह्याच्यापेक्षा फार त्याला काही व्हॅल्यू आहे असं नाही, म्हणजे समजूही नाही आपण काय फार आहे असं, तर तसं नसतेच. पण तो जो जन्माला आला आणि गेला ह्याच्यामध्ये तो काय शिकला ह्याला व्हॅल्यू असते मात्र ते आहे. तेव्हा प्रपंचाचं मूल्य कशात आहे, प्रपंचाचा नफा कशात आहे, तर तो त्या प्रपंचातून काय शिकला त्यात आहे की हे माझं कडून अंतिमतः हे होण्यासारखी गोष्ट नाही. मला सांभाळणारा कोणीतरी वेगळाच आहे, खरा करता ह्याचा वेगळाच आहे, खऱ्या करतोय अशी ओळख हवे. समर्थांनी म्हटले ना, आपल्याला माहिती आहे ना, खऱ्या करतोय अशी ओळख हवे. म्हणजे हे सगळं प्रपंचात शिकायचं की प्रपंचाच्या त्या घटनेला अर्थ काहीच असणार नाही कदाचित. आज जी घटना आपल्याला मोठी वाटते ती कदाचित 5 वर्षांनी काही वाटणार पण नाही, म्हणजे तिची व्हॅल्यू म्हणून काही नाही. पण ती घटना घडताना मी काय शिकलो ते त्यातलं मात्र व्हॅल्युएबल आहे आणि ते शेवटी आपल्याला भगवंताकडे नेतं. ते जर आपण शिकलो असू तर मला स्वतःला अंतिम कर्तृत्व नाही, खरा करता भगवंत
लाभवंत आहे, आपल्याला शरणागती येण्याची गरज आहे, आपल्याला याच्यातून भक्ती शिकता येईल, ही खरी त्याच्यातून शिकण्याची गोष्ट. म्हणजे वर्कशॉप महाराज म्हणायचे तसं थोडक्यात. महाराज म्हणायचे ना, वर्कशॉपमध्ये वस्तू इतक्या तयार होतात, त्यांना बाहेर काय बाजारात मूल्य असतं, काही नसतं. पण ते जे शिकले त्यांना बाजारात किती मूल्य येतं आपल्याला माहितीच आहे आता, हो की नाही, पॅकेज असतं. तर ते जे असतं ना सगळं, तर ते त्याचं ते तिकडे मिळतं, इथे नाही त्या वस्तूंना मूल्य मिळत. तसं या वस्तूंना काही मूल्य मिळणार नाही. प्रपंचात जे आपण मांडलेले आहे ह्याला काही मूल्य नाही फारसं, कारण काय ते शेवटी ठेवून जावं लागतं. भले जर ती सत्ता असो, संपत्ती असो, पैसा असो, काय असो, एका क्षणात सगळं शून्य होतं, त्याची नाही व्हॅल्यू राहत, हो की नाही. एका क्षणात शून्य होऊन जातं सगळं, काय नाही. 4 तास तो मनुष्य कोण ठेवायला 5 तास तयार होत नाही, इतकी मूल्य त्याचं कमी आहे. हे सगळ्या आणि ते जे काय सत्ता होती त्याचं सगळ्याचं सगळं असं आहे. पण त्यातून तो शिकून जर उद्धरून गेला असेल तर त्याला मूल्य आहे. तो शिकला आणि उद्धरला, हे त्याचं खरं मूल्य. तेव्हा एक ग्रस्त 4 धाम यात्रा करून आले. ते त्यांना म्हटलं तुम्हाला काय काय ह्याच्यातून शिकता आलं, म्हणजे आपलं शिकण्याचा विषय आहे चालू म्हणून आपलं त्यांना विचारलं. ते म्हणले गावातल्या शांत आणि प्रसन्न देवळात गेलं तरी पुरतं असं मला शिकलं. म्हणजे तुम्ही बरोबर शिकला. 4 धाम यात्रा सफल संपूर्ण झाली तुमची. गावातल्या देवळात गेलं तरी चालतं हे मला कळलं. म्हणले 4 धाम केलं, उत्तम म्हणलं. पुन्हा जावं असं वाटलं काय ते शिकले नाही म्हणलं असं. तर आता 6वं, तर प्रपंच हा जो व्यवसाय आहे हा कशासाठी आहे, तो महाराज म्हणतात तसा आहे, तो रमण्यासाठी नाही आहे, तो शिकण्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवून. तेव्हा त्यात शिकताना काय करावं हे पण अनेकदा शिकता येतं आणि काय करू नये हे पण यातच शिकता येतं. प्रपंचाचे अनुभव इतके आहेत की त्यामध्ये काय करावं हे शिकता येतं आणि काय करू नये हे पण शिकता येतं. तेव्हा ते शिकावं आणि त्यातून साक्षीत्व, समत्व जे जे आपल्याला जपता येईल ते जपावं. आणि मग ते आम्ही पायी येऊ जाऊ ते त्याच्यासाठी अभंग आहे की कसं ते साक्षीत्वाने राहिले की नामसुद्धा माझं नाही, आमचे नाव माणिक भाऊ परी नामातीत हो. म्हणजे त्यांना नाव आहे, मला माणिक म्हणतात, पण मी त्यात नाही आहे, मी त्याच्या पलीकडे आहे. हे जे शिकले ते साक्षीत्वाने राहिले, म्हणजे म्हणून ते संत आहेत. तर ते आनंद जो त्यांना गवसलेला आहे तो त्याच्या पलीकडे राहिल्यामुळे गवसलेला आहे. तर असं जपावं. नंतर त्या प्रपंचाच्या लोभात सापडू नये. भगवंत कुठल्याही ह्या वस्तूच्या लोभात सापडलेले आहे. माणसाच्या लोभात नाही सापडत, कशाच्या लोभात सापडत नाही, कशाच्याच सापडत नाही. यातल्या झाडापेडाच्या लोभात नाही, इतकी सगळी सृष्टी निर्माण केली त्याच्या नाही, कशातही नाही. आपल्याला एवढ्याशा गोष्टीत कसं काय एवढं काय केलं असलं तर त्याचं केवढं कौतुक, हो की नाही. आपण फोटो नाही का काढून ठेवत आपण त्या वेळचे काय काय असतील त्याचं, तर ते त्याचं एवढं कौतुक असतं की अगदी म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे अर्थात आता आपल्या हातून फार मोठ्या गोष्टी होत नाहीत म्हणून आपण रांगोळीचा फोटो काढतो. आता त्याला काय करायचं, त्याच्यापेक्षा पुन्हा ती तसली निघेल का नाही आपल्याला खात्री नाही हो, म्हणून आपलं ते काढतो. म्हणून चांगलं आहे हां ते, म्हणजे आज चांगली रांगोळी काढणं, ज्याचा फोटो काढतात अशी काढणं हे उत्तमच आहे. पण तरीसुद्धा ते असं जे त्याच्याचा लोभ आहे तो काही ठेवू नये, त्याच्यापेक्षा चांगली करायची. तर आपल्याकडून परमेश्वर उद्याचं निर्माण करेल, कशाला आपण काळजी करावी. तर ते अडकलं म्हणजे ते काय होतं, ते काढलं म्हणजे ते पुन्हा दाखवायला लागतो लोकांना परत फोटो. म्हणून त्यांनी बघितला आणि चांगला नाही म्हटले म्हणजे पंचायत परत. तर त्याच्यापेक्षा ते आपण त्यात पडूच नये. तर असं आहे. तर रमू नये. परदेशात गेलं तरी स्वदेश विसरू नये, तिकडे रमू नये. नाहीतर मग परमेश्वर संतुलन करतो, इकडे पाठवून देतो. कारण आउटसोर्सिंग करून नंतर आता इनसोर्सिंगला शेवटी प्राधान्य दिलं ना. मग ते काय, ते साधलेलं संतुलन आहे परमेश्वराने आता. तर ते लक्षात आलं म्हणजे मग आता नाही का शहरातून गावाकडे लोक किती महत्व गावाचं आलं अलीकडे आता, हो की नाही. चौकटी वगैरे येत आहेत, लोक गावाकडे येत आहेत, काय येतात तुम्हाला माहितच आहे. तर त्यामुळे तर ते आधीची यावं ना गावाकडे असे काहीतरी यायची कशाला वाट बघावी संतुलनाची. परमेश्वर संतुलन साधतो तर ते त्यांनी साधायची वाट कशाला बघावी. आपणच वारंवार येत राहावं गावाकडे, म्हणजे गावाकडचं वातावरण आणि त्याचा आनंद राहतो आपला. तर हे आपणच शिकून राहावं. नाही तर मग शासन, नियंत्रण व्यवस्था, निसर्ग, ईश्वर कोणाला तरी हस्तक्षेप करून संतुलन करावं लागतं. सगळे आपोआप गावाकडे वगैरे येतात, नाही तर गाव विसरून जातं सगळं. तर तसं करू नये. हे लोभच आहे एक प्रकारचा. तर 8 आणखीन काय शिकता येईल, तर ईश्वर प्रपंच स्वतःसाठी करीत नाही, तो इतरांसाठी म्हणून करतो, म्हणून तो त्याला बाधत नाही. आपल्याला ते शिकता येण्यासारखं आहे. इतकं सगळं परमेश्वराने केलेलं आहे, त्यातल्या झाडाने उठून माझी प्रार्थना करावी आणि त्याची काही अपेक्षा नाही. आपण कोणासाठी एवढंसं काय केलं तर त्यांना लक्षात ठेवावं, अगदी डायरी नोट ठेवावी असं वाटतं त्याने. आणि आपल्या अगदी वाढदिवसाला त्याने मला आठवणीनं कशाला जाऊ दे ना, त्याचं तुम्ही केलंय तर झालं त्याचं करून. आता तुमचं त्यावेळेला होतं, तुमच्याला शक्य होतं, तुम्ही दिलं. असं आहे ना ते. मग जाऊ दे ना, त्याचं ते करेल, काय करायचं तसं ठेवावं. तसं राहिलं तर बाधत नाही. पण असं जर राहिलं, प्रपंच स्वतःसाठी केला तर बाधतो, इतरांसाठी केला तर बाधत नाही. परमेश्वर इतरांसाठी प्रपंच करतो म्हणून त्याला बाधत नाही. आपण तो इतरांसाठी केला तर तसंच आपल्याला तो बाधणार नाही. बाधणं म्हणजे काय, ह्याची काय फळ मम तपाला वगैरे शेवटी नाही का म्हणतात ती गाणी वगैरे. म्हणजे सून नातू कोणते ऐकत नाहीत वगैरे, त्या अशा प्रसंगी वगैरे. तर तसं त्यांना काही होत नाही.
संतांना काही होत नाही असं, संत सुद्धा आपल्यासारखेच प्रपंच करतात, पण तसं त्यांना काही होत नाही. त्यामुळे त्यांचे सुखांत शेवट होतात. आपल्या ट्रॅजेडीने तर कॉमेडी का होतात हे त्याच्यातच आहे, कारण ते बाधतो तो स्वतःसाठी करतो म्हणून बाधतो. अनेकांच्या घरी म्हाताऱ्या माणसांची ट्रॅजेडी कॉमेडीच चालू असते. तर ते का होतं तसं म्हाताऱ्या माणसांना मला म्हणायचं नाही, पण त्यांचं तसं का होतं ते आपलं पण होणारच ना. तर ते तसं होणार, पण ते काय होईल जर मी तो स्वतःसाठी केला तर होईल. तो मी माझं कर्तव्य म्हणून केलं असेल आणि म्हणजे मी भगवंताच्या स्मरणामध्ये असेल तर आनंदातच असेल. मला काही त्याचं एरवी जो सुखांत शेवट मला साधायचा तो साधता येईल. दुःखांत व्हायचं काही कारण नाही, ट्रॅजेडी व्हायचं काही कारण नाही. नवं काय शिकता येईल तर त्याच्यात ज्यांच्याशी जे संबंध आले, जे कारण आहे, जे कर्तव्य केलेलं आहे त्याचं फळ त्याला आहे. त्यामुळे समजा आपल्या बाबतीत दिसतो दुसरा मनुष्य हा याच्याशी वागताना चुकताना दिसतोय, तर आपल्याला काही काम नाही आहे. जर संबंध नसेल तर आपलं काही काम नाही. ज्याची कर्म त्याला आहेत हे लक्षात ठेवा, म्हणजे मग त्रास होत नाही. नाहीतर त्यांच्या कर्मांचे त्रास आपल्याला होतात, काही करून घ्यायचं कारण नाही. आपला संबंध असेल तर बघावं, नसेल तर ते परमेश्वराने कार्यकारण भावाच्या रूपाने तो हस्तक्षेप करणार आहे. तो बरोबर रवानगी करायची ती कुठे ती कोणाची करतो बरोबर. तर तेवढं आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही. परमेश्वर तसं करतोय. 10वं, प्रपंचाचा हेतूच मुळात साक्षीत्व, खरा करता, व्यवस्था, अशाश्वतता, खरं सत्य काय, परमेश्वराचं आपल्या अंतर्यामी असलेलं अस्तित्व कसं आहे हे ओळखण्यासाठी आहे. तुम्ही दुःखात असता त्यावेळेला सुद्धा जो जवळ असतो, जो सुखात असताना जवळ असतो, तुम्ही शांत असताना जवळ असतो, तुम्ही भजन म्हणताना जवळ असतो, निरूपण ऐकताना जवळ असतो, अभ्यास करताना जवळ असतो, त्याचं अंतर्यामित्व ज्याला शिकता आलं प्रपंचामध्ये. कारण प्रपंचामध्ये इतकी व्हरायटी निर्माण होते. सकाळी उठला की मनुष्य झोपेपर्यंत त्याला किती प्रसंग असतात. त्या वेळेला जसा श्वास त्याच्याबरोबर आहे तसा परमेश्वर त्याच्याबरोबर आहे हे ज्याला प्रपंचातून शिकता आलं त्याला ते सगळं व्यवसाय व्यवस्थान ते शिकता आलं. आता परमेश्वराचं कसं आहे, परमेश्वर स्वतः भानु आणि भास्करद्युती ही त्याची लक्षणं आहेत. तो तळपतो. आपल्याला माहिती आहे की सूर्य तळपतो. तो होतं काय, काही माणसं प्रपंचात सुद्धा सूर्यासारखी तळपतात कुटुंबात सुद्धा. तो त्यामुळे मग घरच्यांना छत्र्या उघडाव्या लागतात. तो तळपू वगैरे नाही, होय की नाही. म्हातारपणी झालं तरी त्यांचे आग्रह शिल्लक असतात. काय आग्रह असू नये, आग्रह म्हणजे तळपणं प्रपंचातलं. तर तसं काही आवश्यकता नाही आहे. आपण कसं असावं, चंद्रांश असावं. म्हणजे भास्करद्युती आणि चंद्रांश ह्याच्यामध्ये जर साधकाला शिकायचं असेल तर भास्करद्युती शिकण्याची काही गरज नाही. ते परमेश्वर बघेल काय करायचं ते. सगळं जग प्रकाशित करणं हा त्याचं काम आहे. माझं काम ते नाही. त्यांनी मी प्रकाशित होणं आणि चंद्रासारखा प्रकाश देणं हे काम आहे. चंद्राच्या प्रकाशामध्ये कोणी छत्री उडून चाललाय का असं विनोबाने विचारलं. बरोबर आहे ते. चंद्राच्या प्रकाशात छत्री उडून चालावं लागत नाही, पण सूर्याच्या प्रकाशात मात्र अनेकदा छत्री उघडायची वेळ येते. मग तसंच माणसांच्या बाबतीत पण होतं ना. भास्करासारखी तळपली म्हणजे असं होतं. आग्रहाने, मताने, त्यांच्या ह्यानी, ठामपणाने सगळ्यांनी कशाने तळपतील सांगता येत नाही. तर तसं नसावं. तर भक्ताला काय करावं, तो भक्तानं चंद्रांश असावं. साधकाला काय शिकता येईल शेवटचं सांगतो हे म्हणजे झालं. तर भक्तानं चंद्रांश असावं, प्रकाश द्यावा. बरोबर आहे, चंद्रसुद्धा प्रकाश देतो. आज तुम्ही पौर्णिमेच्या रात्री फिरायला निघाला, शुद्ध पक्षामध्ये मस्त बाहेर पडला तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं पुढे सुद्धा कितीतरी काळ प्रकाश असतो. तेवढ्याच मनुष्य पायवाट त्याची चालू शकतो. जसं प्रपंचाची पायवाट मनुष्य चंद्राच्या प्रकाशात चालू शकतो. प्रपंचाची पायवाट असतीच केवढी पायवाटच आहे. तो काही राजमार्गाने प्रकाशित करायला, तो परमेश्वर करायला समर्थ आहे. सगळ्या जगावर प्रकाश करायला आपल्या प्रपंचाची वाट चालायला चंद्रांश असलो तरी बास आहे. तर तेवढं असावं. आणि ते चंद्रांश हा काय आहे शब्दाची खुबी आहे त्याच्यामध्ये, की तो त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे, तो त्याच्यावर परप्रकाशित येतो. तो ह्यातला पर कोण, श्रेष्ठ. पर म्हणजे दुसरा नव्हे इथे, पर म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ काय, भगवंत. ते भगवंताचा प्रकाश म्हणजे काय, त्याची इच्छा, भगवंताची आज्ञा, भगवंताची इच्छा, भगवंताची व्यवस्था, भगवंताचे मार्ग यांनी जो प्रकाशित झालेला आहे तो चंद्रासारखा प्रकाशित राहतो. त्याच्यातून मिळालं तर भगवंताचं प्रेम मिळेल, भगवंताचा आनंद मिळेल, भगवंताचा मार्ग मिळेल, भगवंताची इच्छा कळेल. असं जर होता आलं तर चंद्रांशूमध्ये तो बारकावा आहे तो आपण लक्षात घ्यावा. मग काय होतं, आणि त्यातूनही एक शेवट फक्त सांगतो की चंद्रांशू असणं अधिक चांगलं केव्हा आहे, कारण चंद्राची जी चंद्रांशूमध्ये लक्षण आहे तो गुरुच्या इच्छेने प्रकाशित झालेलं आहे. कर्म केलं तर गुरुच्या इच्छेने करावं. आपल्याला काही करायचं असेल भगवंताच्या इच्छेनं, किंवा इच्छा कळत नसेल तर त्याच्या याची व्यवस्था पाहून करावं. वाटेवर येतील ते कर्तव्य करून त्याच्यानंतर तो आनंदात आहे तसा मी आनंदात राहण्याचा प्रयत्न करीन, ही भगवंताची इच्छा ओळखणं आहे. तर असं ओळखता येईल आपल्याला, आपल्या कितीही प्रकाराने ते ओळखता येईल. तर त्यांनी इच्छेने प्रकाशित राहिलं म्हणजे शीतल राहतं. ते तीव्र आहे, प्रखर आहे, ते भगवंताचं आहे, पण हे शांत आहे, शीतल आहे, आनंद आहे, आल्हाददायक आहे, असं आहे. ते कलेनं कमी जास्त होणार आहे. गरज आहे तसं ते कमी पण होत असतं, गरज आहे तसं वाढत पण असतं. तेव्हा आपण एवढं शिकू शकतो
की स्वतःही त्यामुळे शांत राहू शकतो. चंद्र स्वतः शांत आहे, तो तळपतोय जळतोय तिथे सगळं, आपल्याला शक्य नाही जवळ जाणं अशी अवस्था आहे ना. तसं पण चंद्राचं नाही आहे, तिथे शांतता आहे. तर तसं स्वतःही तो शांत आहे आणि इतरांनाही शांत करतो. तसं प्रपंचामध्ये चंद्रांश जो मनुष्य आहे त्याला खरं विष्णू सहस्रनाम कळलं, होय की नाही. तर त्या दृष्टीनं आपल्यामध्ये काय असावं, मी बघितलं ह्या चंद्रांशू म्हणण्यामध्ये काय बारकावा असेल. साधकाला सर्वात मोठा बारकावा चंद्रांशूमध्ये आहे. आपण त्याच्यावर चिंतन अधिक करा, कारण वेळ संपली म्हणून थांबतो. पण आपण ह्याच्यावर चिंतन अधिक करायला हरकत नाही. मी फक्त वाक्य आपल्याला सुचवून ठेवतो की आपल्यामध्ये पौर्णिमेची कुवत आणि अमावास्येची तयारी भक्तात दिसली की विष्णू सहस्रनाम कळलं समजा. आपल्यात पौर्णिमेची कुवत असावी आणि अमावास्येची तयारी असावी, एवढं ज्याला कळेल तर त्याला मात्र विष्णू सहस्रनामाचं चंद्रांश हो कळलं असं समजायला हरकत नाही. मग आनंदच आहे जीवनामध्ये, दुसरं काही नाही. आणि अशा भक्तांचं रक्षण करणं देवाचं कामच आहे. या भक्त जगती रक्षण भक्ता देशी भक्ता देशी, त्यांना त्याची धैर्य द्यायची. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, 95 पान. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, स्मरुनी वत्सला सदया, ओ वाळू स्मरुनी वत्सला सदया. ही ओढ कुठुनी तू लावियली भक्तीची, ही ओढ कुठुनी तू लावियली भक्तीची. हे भाग्य उजळले जागा दिली देवाची, हे भाग्य उजळले जागा दिली देवाची. माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची, माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची. या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता देशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी, ये अपात्र कुणी वा पात्र तुझ्या पायाशी. तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करिशी, तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करिशी. जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी, जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरिशी. दे अपात्र दीना थारा तव पायाशी, दे अपात्र दीना थारा तव पायाशी, तव पायाशी. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओ वाळू स्मरुनी वत्सला सदया, ओ वाळू स्मरुनी वत्सला सदया. जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया.
जानकी जीवन स्मरण जय जय राम।